तर अतिशय महत्त्वाची बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये गुलेन बॅरे या सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळले आहेत। ICMR NIVला तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आलेत। तर गुलेन बॅरे सिंड्रोम विरोधात आता महापालिका देखील कुठेतरी दक्ष होतीये। NIVचा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत त्या भागात टीम दाखल केली जाईल। हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो 1 लाखांमध्ये एका व्यक्तीला होत असतो अशी माहिती दिली जाते। दरम्यान आरोग्य विभागाकडून कोणतीही खरं तर काळजी घेण्याचं आवाहन केलं जाते। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, शिवाय घाबरून न जाण्याचं आवाहन देखील आरोग्य विभागाकडून केलं जाते। आपल्या इथे जे वेगवेगळे हॉस्पिटल आहेत पुणे मनपाच्या हद्दीमध्ये, जसं की सह्याद्री हॉस्पिटल आहे, पुणा हॉस्पिटल आहे, भारती हॉस्पिटल आहे, अशा 3-4 हॉस्पिटलमध्ये मिळून एक साधारण 22 केसेस सस्पेक्टेड गुलेन-बॅरी सिंड्रोमच्या आहेत असं प्राथमिक स्वरूपात आपल्याकडे माहिती आली होती। त्या अनुषंगाने आपण कालपासून डिटेल चौकशी करतोय। त्या 22 पैकी 6 केसेस या पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी आहेत। साधारण या 6 पैकी 3 मध्ये सस्पेक्टेड गुलेन-बॅरी सिंड्रोम असं रोगनिदान डॉक्टरांनी केलेलं आहे। 3 केसेस अजून अंडर इन्व्हेस्टिगेशन आहेत, त्याचं रोगनिदान अजून क्लिअर झालेलं नाहीये। आणि या सर्व केसेसच्या बाबतीमध्ये जे सस्पेक्टेड सॅम्पल्स आहेत, जसे की सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे, युरिन सॅम्पल आहे, ब्लड सॅम्पल आहे, हे सॅम्पल्स ज्यांना ज्यांना गरज वाटते अशांचे सॅम्पल आपण NIVला पाठवलेले आहेत।